विठोबाच्या नामे केले कवतुक, ब्रह्मानंदे लोक व्यापिले. आली दिव्य दृष्टी भरला आनंद, मावळला खेद भेदासही. विठोबाच्या नामे केले कवतुक, ब्रह्मानंदे लोक व्यापिले. भगवान म्हणे तृप्त झालो पूर्ण, भगवान म्हणे तृप्त झालो पूर्ण. देवकी नंदन पाहुनिया, विठोबाच्या नामे केले कवतुक, ब्रह्मानंदे लोक व्यापिले. विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई. मृत्यू हाती माझी सुटली हे काया, आठविता पाया विठोबाच्या. विठोबाच्या नामे केले कवतुक, ब्रह्मानंदे लोक व्यापिले. आली दिव्य दृष्टी कळला भरला आनंद, मावळला खेद भेदासही. भगवान म्हणे तृप्त झालो पूर्ण, देवकी नंदन पाहुनिया. अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परन्धाम कैवल्यं मेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ओम नमो पंढरीनाथा, 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 ओम नमो पंढरीनाथा. दया कृपावंता, ओम नमो पंढरीनाथा, दया कृपावंता. ओम नमो पंढरीनाथा, दया कृपावंता. ओम नमो पंढरीनाथा, दया कृपावंता. चरणी देवी लावी माता, चरणी देवी लावी माता, कृपा दृष्टीने पहावे, चरणाने दादा माझे पुरवावे. भक्ती ध्यान वैराग्यात इतके दे अभय रे. शरण मी तुझा दास, माझे पुरवावे. भक्ती ध्यान वैराग्यात इतके दे अभय.
ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपा गणा सोडिया बंधन माया मोह जाळ माझे कोण निरसील तुझ बीन दयाळा सद्गुरु राया तुझ नमो तुझ नमो तुझ नमोकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओ विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं ईशान चरण सानिध्यात जीव मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये ओ मज कृपा करी शरणागत
प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग वेदांताचार्य कृपाळू संत गुरुमाऊली पूजनीय वेदांताचार्य वेदशास्त्र संपन्न ब्रह्मनिष्ठ संत श्री गुरु भगवान बाबा यांच्या जीवनातील हा भगवत भक्तीचा परिपाक अर्थात भगवत भजनानंतर बाबांचा जो अनुभव आहे हा अनुभव बाबांना कशा प्रकारे आला आणि त्या भगवत भजनाच्या बोधाच्या परिपाकाची जी अवस्था आहे ती स्थिती अभंगातून बाबा सांगतात. विठोबा रखुमा जय विठोबा या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन ब्रह्मीभूत गुरुवर्य फुलसिंग बाबा यांच्या पुण्यस्मरण तथा प्राणप्रतिष्ठापना मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा हा सप्ताह श्री अभंगगाथा पारायण बाबा गुरुवर्य भगवान बाबांच्या गाथेचं पारायण आणि संगीतमय श्रीमद भागवत तेही श्री अभंगगाथेतीलच. भागवताचार्य आमचे परममित्र हरिभक्तीपरायण वैभव महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण ही कथा श्रवण करताय. आपल्या गावाचं वैभव असणारे वैराग्यमूर्ती गुरुतुल्य असणारे श्री अवकाळे बाबा पुंडलिक महाराज अवकाळे यांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाने हा सप्ताह या ठिकाणी होतोय. पूजनीय बाबांचं इथे तथा फुलसिंग बाबांचं या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे आणि त्या गुरुच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता गुरुच्या भक्तांनी केलेला हा सायास आहे. आलं का लक्षात? कारण मनुष्य जीवनात प्रत्येक माणसाला ऋण असतं. हे मी सांगणार होतो, ओघाना आलं म्हणून सांगून टाकतो. हे ऋण फेडल्याशिवाय त्याला मुक्ती नाही. मातृपितृ ऋण, ऋषी ऋण, समाजाचं ऋण. हे समाजाचं ऋण असेल त्याने देशभक्ती समाजसेवा करावी, प्रत्येकाला आहे. दुसरी मातृपितृ सेवा तर सर्वजण करतातच. राहिलं हे गुरु ऋण. या श्री गुरुच्या ऋणातून आपण काही केल्या म्हणजे जीवनाची शेवटची घटका असेपर्यंत आपण सेवा केली तरी त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होत नाही. फक्त कृतज्ञता म्हणून आपण कृतज्ञता, बरं का, मुक्ती नाही. गुरुच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. मग या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा हात सायास बोललो मी, बरं का. प्रयत्न आहे की फुलसिंग बाबांनी आपल्याला परमार्थ मार्गावर आणलं. गुरुवर्य भगवान बाबाची आपल्याला भेट घडवून दिली. काय त्यांच्या कृपा छत्र छायेखाली जसं भगवंतांनी गोवर्धन उचलला आणि सगळ्यांना बोलावलं तसा या ठिकाणी पूजनीय बाबांच्या रूपानं गोवर्धनच आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्यावरच आपलं संरक्षण संगोपन आणि संवर्धन होत आहे. आपल्या मानसिक जी धारणा आहे, जी आपली निश्चय आहे, हा पक्का करण्याकरता आपल्याला वेळोवेळी बाबांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या वचनामृतानं आपल्याला त्या ठिकाणी ह्या गोष्टी पक्का होत आहेत. आणि त्याच अनुषंगानं हा सप्ताह आणि सप्ताहातील ही जी सेवा आहे ही श्री गुरु आज्ञेनं आपल्या सर्वांच्या प्रेमानं या ठिकाणी येणं घडलं. हे सेवेकरता जो अभंग घेतलाय हा अभंग मार्मिक अशा स्वरूपाचा आहे. पहिला शब्द मृत्यू आला यामध्ये. यात आपण
परमार्थ करणाऱ्या जीवानं काय केलं पाहिजे याची ही दिशा आहे आणि बाबांनी काय संपादन केलं याचंही दिग्दर्शन आहे. विठोबा रखुमा हरे विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, हरे जय जय विठोबा रखुमा, परमार्थ म्हणजे टाइमपास, मनोरंजन, हैदोदुला, उड्या मारणं. उड्या मारणं याला परमार्थ म्हणतात. उड्या मारणं परमार्थ नाही, दुला करणे परमार्थ नाही. तर आंतरप्रतिती धर्मानं भगवंताशी तन्निष्ठ होणं हा खरा परमार्थ आहे. आपला निश्चय काय आहे याला महत्व आहे. बाबा नेहमी सांगत असतात की देहाच्या सद्यस्थितीत या देहाच्या हयातीत असताना, देह जिवंत असताना त्या देहाच्या नाहीचा निश्चय होणं. मी स्वरूपतः सच्चिदानंद रूप आहे आणि सच्चिदानंद रूप परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी देहत्रयाचा आत्यंतिक अभाव आहे, त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. या देहाला होणारं जन्म मरण हे माझं नाही, अशा प्रकारची पक्की धारणा होणं याचंच नाव त्या ठिकाणी मृत्यूवर, याचंच नाव अशी धारणा होऊन त्यावर आरूढ होणं. दृढ अपरोक्ष ज्ञानपूर्वक केलेला जो निश्चय आहे त्याचंच नाव या ठिकाणी जीवनमुक्ती आहे. आणि असे जीवनमुक्त महात्मे या आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेले. मी जे आतापर्यंत बोललो, काय काय बोललो ते पहा, आता सांगेन प्रसंगानं. की बंध कालेपी बंधा भावा, देह असताना देहाचा नाहीचा निश्चय ज्याचा झाला, ज्यानं चालू स्थितीत मरणाची तयारी केली, सोप्या भाषेत, त्यालाच जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते, इतराला होत नाही. असे फार विरळे महात्मे होऊन गेले. ब्रह्मभूत गुरुनाम गुरु परमेष्ठी श्री दादा महाराज, तात्या महाराज, ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी परभणीकर तथा फुलसिंग बाबा आणि हयात असलेले गुरुवर्य भगवान बाबा, हे जीवनमुक्त महात्मे. काय देहात असून देहाच्या नाहीचा निश्चय कसा करायचा हो, ही साधी गोष्ट आहे का? तुम्ही म्हणाल बा चांगलं सुखानं आनंदामध्ये आम्ही मजेत जगत आहोत आणि तुम्ही म्हणता की बा हे काहीच नाही. तर हेच खरं आहे, हेच खरं आहे की हे काहीही नाही. मग जे आहे दिसते हे सर्व माईक आहे आणि माया मात्रमिदं द्वैतम अद्वैतम परमार्थतः, अशा प्रकारचा जो निश्चय आहे तो निश्चय संपादन करणं हेच जीवनाचं अंतिम फल आहे. विठोबा रखुमा, हरे जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा. बाबा म्हणतात माझा हा निश्चय झालेला आहे. अभंग तेच सांगतो बरं का, अभंगात तेच सांगितलेलं आहे. काय सांगितलं लक्षात घ्या की माझी ही जी काया आहे, या कायेला मृत्यूचा स्पर्श झालेला नाही. असं एकही शरीर नाही, असा एकही देह नाही. चर अचर स्थावर जंगम जे काही देह असतील या सगळ्यांवर काळाची सत्ता आहे. लक्षात घ्या, सगळे देह हे नाशिवंत जात स्वभावे. काय सर्व देह नाशिवंत आहेत आणि अशा स्थितीत त्या नाशिवंत असणाऱ्या देहाला आपण त्या ठिकाणी बाबा म्हणतात की त्या देहाचं
आपल्याला सोनं करायचं. कसं करायचं? निष्काम कर्म, निष्काम उपासना, श्रवण, मनन, निधिध्यासन ह्याच्या योगानं ह्या पायऱ्या चढायच्या. पायऱ्या शब्दाला म्हणून सांगतो, माणूस जितका वर जातो पायऱ्या पायऱ्यानं, आणि वरतून जर खाली यायचं असेल तर पहिली जी पायरी आहे वरची, शेवटची पायरी पहिली होते. पण इथे तसं नाही. पहा, इथे असं आहे की जीवानं उपाधीचा अंगीकार केला आणि उपाधीच्या अंगीकार केल्यामुळं जीवाची अवनती झाली. कशी झाली? पहा, घन अज्ञान सुषुप्ती या अज्ञानाची उपाधी जीवानं मागं लावून घेतली आणि अज्ञान तादात्म्यापन्नतेमुळं तो प्राज्ञ झाला. प्रकर्षेन अज्ञ हा प्राज्ञ हा. अंतःकरणाची उपाधी धरली तर तो त्या ठिकाणी प्रमाता झाला. मग प्रमाणाच्या उपाधीने प्रमाता झाला आणि भोक्ता झाला, कर्ता झाला. मग कर्ता होणं, भोक्ता होणं, प्रमाता होणं ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्ञाता होणं, मग अंतःकरणाच्या उपाधीने ज्ञाता झाला, प्रमाणाच्या उपाधीने त्या ठिकाणी प्रमाता झाला, कर्ता झाला, भोक्ता झाला. मी केलं मी भोगणार, मी केलं मी भोगणार. मग उपाधीच्या तादात्म्यामुळं जीवानं एवढी अवनती, एवढी निकृष्ट अवस्था, इतकी हीन स्थिती प्राप्त केली. या हीन स्थितीतून त्याला पहिल्या परिशुद्ध अवस्थेला जायचं असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? तर निष्काम कर्म करून त्यानं त्या ठिकाणी मलदोषाची निवृत्ती करावी. निष्काम उपासना करून त्यानं विक्षेप दोषाची निवृत्ती करावी. बाबा सांगतात हे सगळं मी केलं म्हणाले. काय म्हणले? ह्या सगळ्या गोष्टी बाबांनी केल्या. निष्काम कर्म, निष्काम उपासना, श्रवण केलं आणि श्रवणाच्या योगानं परोक्ष ज्ञानपूर्वक भगवंताचं अदृढ अपरोक्ष त्या ठिकाणी संपादन केलं. आणि मग दृढ अपरोक्ष ज्ञान संपादन करण्याकरता गुरुचरण पुरस्सर झाले. लक्षात घ्या मी काय बोलतोय. दृढ अपरोक्ष ज्ञान संपादन करणं हे फक्त गुरुच्या जवळच जमते. तुम्ही म्हणसाल माझं पाठ आहे, सगळं गाथा पाठ आहे, गीता पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, तुमचं पांडव प्रताप असेल, सगळंच पुराण पाठ. बाबा म्हणतात या सगळ्या पुराणातलं ज्ञान झालं परोक्ष ज्ञान. तुला अपरोक्ष आणि ते सुद्धा दृढ अपरोक्ष ज्ञान गुरुच देऊ शकतात. आणि त्या गुरुचं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? तर त्यांची उपासना करायची आहे. गुरुच्या उपासनेने दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं की जे ज्ञान आपल्याला मुक्तीला कारण आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. शब्द ज्ञाने होसी आगळा, म्हणे मी नभियेची कळी काळा, बोधे विण सुख सोहळा, आहे तो जिव्हाळा वेगळा. शब्द ज्ञानी होसी आगळा. शब्द ज्ञान माणसाला काय करते? तर बांधून ठेवते, मुक्त होऊ देत नाही. मग परोक्ष ज्ञान दृढ अदृढ अपरोक्ष आणि परोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञान यासाठी दृष्टांत सांगतो की दृढ अपरोक्ष ज्ञान कसं असतं, ते गुरु कशा प्रकारे आपल्याला संपादन करतात. भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. एकदा, कारण एक तास झाला, सगळे असे टाईट आहेत, थोडेस आता मोकळं वाटलं पाहिजे. एकदा
रावणाने शिवशंकराची उपासना केली आणि शिवशंकर हे जातीभेद पाहत नाहीत. लक्षात घ्या, शिवशंकराचा असा आहे, जो भजन करल, जो आमचं भजन करल तो आमचा. मग तो देहाचे नावे पशुचेही हो का. नंदी बैलानं केलं, त्याला जवळ केलं. शिवशंकरानं असं म्हणलं तू बैल आहेस, नाही, जो आमचं भजन करेल तो आमचा. मग दैत्य का असे ना, मग दैत्य असलेला रावण शिवशंकराची उपासना करतो आणि एवढी उपासना करतो, एवढी उपासना करतो, खडतर उपासना करतो. त्यात देवाने विघ्न आणायला काही कमी केलं नाही, देवांचे विघ्न चालूच असतात. मग सगळ्या विघ्नावर मात करून शिवशंकरानं आपलं रावणाने शिवशंकराला प्रसन्न केलं आणि प्रसन्न केल्यानंतर शिवशंकर प्रसन्न झाले. म्हणे काय पाहिजे माग. आता तो प्रकृतीनं त्या ठिकाणी राक्षसी प्रकृती, त्याची तामसी प्रकृती. तो म्हणला देवा तुम्ही नित्य ध्यानस्थ असता, तुमचं इकडं पाहायला वेळ नाही, मग तेवढी पार्वती मला देऊन टाका. आता शिव भोळा, भोळे बाबा म्हणले घेऊन जा. दिली पार्वती. तर पार्वती मातेनं डोक्याला हात लावला की आता या बाबाला काय म्हणावं. लक्षात घ्या, त्या पार्वती मातेनं गणपतीला त्या ठिकाणी, आता गणपतीचा उत्सव आहेच, गणपतीला त्या ठिकाणी काय केलं, आवाहन केलं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी प्रेम पुरवी. काय तू संकट मोचक आहेस, मग तू काय कर तर धावून ये. गणपतीवरती आईचं रक्षण करायची जबाबदारी. गणपतीला असं वाटलं की आता रावणाची पंग कसा घ्यायचा. रावण आहे तो, एकोहम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यती, असा रावण होता महाराज. आगडबम त्याला माहित होतं की जे 54 बाय 57 असतात त्यांचा मेंदू घुटण्यात असतो. त्यानं काय केलं, रावणाला जाऊ दिलं पुढे. रावणानं पार्वती उचलली ना, खांद्यावर घेतली चालला. हे आपले ध्यानी पैसोनी शंकर ध्यानस्थ होते. संकट गणपतीवर पडलं, गणपती बापाने 1 किलोमीटर जाऊ दिलं आणि तिथे गेल्यानंतर छोट्या मुलाचं रूप घेतलं आणि एक गुराखी 5-6 वासरं गायी ओळत आहे आणि पाहिलं आणि ओ बाबा कुठे निघालात, कोण तुम्ही. अरे रावण आहे रावण. म्हणे हे काय चालवलं. पार्वती चालवली म्हणे शंकराची. पार्वती आहे का म्हणे, नीट पाय म्हणे, खोकड आहे खोकड. आता ते त्यानं स्वतःच घेतली होती. आता जाऊ दे या मूर्खाच्या काय नादी लागायचं. ती म्हणला तू चालू दे तुझं. तो चालला आपला पुढे. एकदा झालं, गणपतीला वाटलं बा आता हे काही जमलं नाही. पुढे पुन्हा 2 मैलावर पुन्हा दुसरं रूप घेतलं आणि दुसरं रूप घेऊन पुन्हा त्याला तसलाच प्रश्न केला की कोण, कुठून आलात, कुठे चाललात, काय चालवलं. रावण आहे, काय चालवलं. पार्वती चालवली शंकराची. दिसत नाही का तुला पार्वती. नीट पहा म्हणे, पार्वती कधी खोकड आहे म्हणे, खोकड. असं 1दा 2दा 3दा झालं, 4दा झालं, 5दा झालं, 6दा झालं. 7व्या वेळेला प्रत्येक महिलावर त्यानं असा कार्यक्रम करावा. मला वेळ नाही त्यामुळं मी उरक्त सांगत आहे. 7व्या वेळेला शिवशंकर आपल्या गणपतीनं त्याला असं वारंवार म्हटल्यामुळं त्याच्या मनात असा संदेह निर्माण झाला की खरंच शंकरानं आपल्याला फसवलं तर नाही. खरंच हा म्हणतो तसं ही पार्वती नसून खोकड तर नसेल ना. आता ते शब्द संप्रदायपूर्वक आहे, मला तर काय माहित नाही, मी तसं सांगत आहे. मग ते खोकड म्हणल्यानंतर त्यानं असं संशयावर पाहिलं. तर ते पार्वतीनं काय केलं, सगळं वेळे आपले केस पिंजारून दिले. तोंड असं वाकडं करून टाकलं, मुद्दाम तोंड वेडं वाकडं केलं आणि जीभ अशी करून टाकली बाहेर. आणि याने जेव्हा पाहिलं तेव्हा खरंच त्याला तो मुलगा म्हणतो तसलीच खोकड दिसली. अरे म्हणे हे पार्वती नाही म्हणे, पार्वती नाही म्हणे. मग
तो मुलगा म्हणला हा आता कळलं तुला? हो म्हणे कळालं. म्हणे खरी पार्वती त्यानं मांडी खाली धरून ठेवलेली आहे, तुला हे देऊन टाकली दुसरी. त्याचा भेजा तू सांगितलं ना, त्याला लवकर पटलं. जसा परत गेला महाराज, परत गेला आणि शंकराला म्हणतो का रे जोगड्या, तुला मी असं तसं वाटलो, मला फसवतो तू. खरी पार्वती मांडी खाली ठेवली, हा आसना खाली ठेवली आणि ही डुप्लिकेट माझ्या मस्तकी मारली, ती दे. शंकर म्हणले ती घे वा. तर शंकराला समजलं, सर्वज्ञ शंकराला समजलं की हे आपल्याच बाळाचं काम आहे. आणि अशा प्रकारे शिवशंकराच्या पार्वतीचं संरक्षण झालं आणि खरी पार्वती ही त्या ठिकाणी सुरक्षित राहिली. रावणाला डुप्लिकेट त्या ठिकाणी मंदोदरी मिळाली. पण याचं वर्म, यातला मार्मिकता अशी आहे की जर रावणाचं म्हणणं पक्क राहिलं असतं तो त्याच्या निश्चयावर की ही पार्वतीच आहे, तू काही पण म्हण, तू खोकड म्हण, आणखी काही म्हण, पण माझा निश्चय आहे ही पार्वती आहे, तर त्याला पार्वतीच भेटली होती. पण त्याचा निश्चय पक्क राहिला. याचा अर्थ हा आहे की जोपर्यंत आपल्याला झालेलं ज्ञान हे आपण त्यावर असे पक्के राहत नाही, पक्क ते ज्ञान आपला निश्चय जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणता येत नाही. आणि अदृढ अपरोक्ष ज्ञान रावणासारखं माणसाला त्या ठिकाणी फजित करते. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आणि अशा हे अदृढ अपरोक्ष ज्ञानातून दृढ अपरोक्ष ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान, त्वम एव साक्षात ब्रह्मासी म्हटल्यासारखं ते प्रत्यक्ष ज्ञान फक्त गुरुच करून देत असतात. कारण महावाक्याचा उपदेश गुरुशिवाय कोणी करू शकत नाही. आणि म्हणून गुरुचरण पुरस्तर होणं आणि गुरुचरण पुरस्तर झाल्यानंतर या बोधावर आरूढ होणं. कोणता बोध? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, या तीनही देहाची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे तर त्याचा तीनही देहाचा अभाव आहे. त्रैकालिक म्हणजे तीनही काळामध्ये हे जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि या जागृत अवस्था अभिमानी जो विश्वजीव आहे, स्वप्न अवस्था अभिमानी जो जीव आहे त्याला तेजस म्हटलेलं आहे. आणि सुषुप्ती अवस्था अभिमानी जो जीव आहे त्याला प्राज्ञ म्हटलेलं आहे. या तीनही जीवाचं, तीनही स्थूल सूक्ष्म कारण देहाचं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे तर तीन यांची अनुपलब्धी आहे. आणि त्यामुळं बाबा या ठिकाणी सांगतात की हे जे ज्ञान आहे की हे ज्ञान ज्याला झालं त्या ज्ञानाच्या योगानं मी या तीन देहाहून अतीत आहे. नुरे अभिमान देहत्रय स्फूर्ते, नुरे अभिमान देहत्रय स्फूर्ते, नुरे अभिमान देहत्रय स्फूर्ते, नुरे अभिमान देहत्रय चित्ती हरि भक्ती प्रगट झाली, चित्ती हरि भक्ती प्रगट रे, चित्ती हरि भक्ती प्रगट झाली, नुरे अभिमान देहत्रय स्फूर्ती, नुरे अभिमान देहत्रय स्फूर्ती, नुरे अभिमान देहत्रय स्फूर्ती, चित्ती हरि भक्ती प्रगट झाली, नुरे अभिमान देहत्रय स्फूर्ती, नुरे अभिमान देहत्रय स्फूर्ती, नुरे अभिमान देहत्रय
लक्षात घ्या, मी आतापर्यंत आपण बोललो, आता बोध झाला. आणि बोधानं काय झालं तर जिथे बोध आहे त्या बोधात असं कळालं की न जागरण न मे स्वप्न को वा सुषुप्तिर न विश्वो न वा तेजस प्राज्ञ को वा अविद्यात्मकत्वात्रयाणां तुरेयस तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. मग शिव केवलोहम. पण हा जो अहम आहे वैभव महाराज, इथे अहम आहे, पण हा अहम नसल्यासारखा आहे. इथे प्रत्येक ठिकाणी अहंकर्ता अहम भोक्ता अहम अज्ञ, मग अज्ञ करता मनुष्योहम. या अहंकारात सगळे जीव त्या ठिकाणी ग्रस्त झाले होते. पण बाबा सांगतात की आम्ही काय केलं तर या निष्काम कर्म उपासनेच्या योगानं श्रवण मननाच्या साह्यानं देहत्रयाचं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निरसन केलं. त्याचा व्यभिचार आहे. स्वरूप स्थितीच्या ठिकाणी देहाचा व्यभिचार असल्यामुळं देहाच्या उत्पत्ती होणं, देहाचं मरण हे आम्हाला ठाऊकच नाही. आणि त्यामुळं देह दिसत असताना सुद्धा आम्ही या देहाच्या नाहीचा निश्चय केला. आणि देहाच्या नाहीचा निश्चय करणं हेच त्या ठिकाणी मृत्यूवर विजय मिळवणं आहे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आश्रमामध्ये काही मुलं हे महिन्याभरापासून तयारीत होते की सप्ताहाला आपल्याला जायचं. तेव्हापासून बाबांनी दुसऱ्या मुलांना तिकडं पलीकडे बसवायला सुरुवात केली. म्हणले असं का हो? बाबा म्हटले की हे आज इथे आहेत, पण मी आता समजतो हे इथं नाहीत. लक्षात घ्या, कारण हे उद्या गेले म्हणजे लगेच ती जागा रिकामी दिसेल व मनात तसं वाटेल की अरे पूर्ण घरी गेले. मग ते आता असतानाच, ते हयात असताना नाही समजून त्याची पर्यायी व्यवस्था करणं. जो पर्यायी व्यवस्था लावतो, नाही ते असतानाच ते नाहीचा निश्चय करतो, त्याला उद्या रडावं लागत नाही. ते लोक रडतात. बाबा नेहमी सांगतात, बाबांचंच वाक्य आहे, ते लोक रडतात की जे याला खरं समजतात, आहे समजतात आणि हे असंच राहील असं समजतात. हेही राहणार नाही अशा ज्याचा नाहीचा निश्चय झाला, बाबा सांगतात त्याला रडायची पाळी येत नाही. कारण जाणार आहे, त्याला आपण कितीही थांबवून ठेवलं तरी थांबत नाही. देह हा नश्वर आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार
जाणार सकळ रे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ. सुंदर प्रमाण दिलं की देह स्वभावतःच नाशिवंत आहे. देह मनुष्य जात आघवे नाशिवंत स्वभावे. काही गोष्टी काळानं नष्ट होतात, काही गोष्टी देशानं नष्ट होतात आणि काही स्वभावतःच नष्ट होतात. देह स्वभावतः नाशिवंत आहे. आपण फ्रीजमध्ये आता बरेच दिवस वस्तू राहतात, पण किती एक काळ असा येतो किती वस्तू नष्ट होतो. मग आंबा कालांतरानं नष्ट होतो, कारण त्याचा स्वभाव आहे, त्याचा स्वभाव आहे नाश पावणे. असो, आश्रयतः नाश, परतः नाश आणि स्वभावतः नाश, हे 3 नाश शास्त्रामध्ये सांगितलेत. तर त्यातला हा जो देह आहे हा स्वभावतःच नाशिवंत आहे. देह जाणार जाणार त्यासी काळो बाखाणार. देह जाणार आहे असं समजून ज्या लोकांनी परमार्थ केला त्यांचा परमार्थ सफळ झाला. माणूस आधी सांगितलं, पहिलं वाक्य आपलं कीर्तनातलं की असा एकही देह नाही की ज्याला मरण नाही, ज्याच्यावर काळाची सत्ता नाही. बाबा सांगतात की परमार्थ मार्गातल्या माणसानं मृत्यू डोळ्यासमोर ठेवून परमार्थ करावा. माणूस पाप का करतो, माणूस अनाचार का करतो, माणूस निषिद्ध कर्म का करतो? कारण साधू संतांनी सांगितलं ह्याला मरणाची आठवण नाही. मरणाची कार्य तुझं नाही चिंता नाही आठवण. मग मरणाची आठवण नसल्यामुळं माणूस हा पापाचार करतो. लक्षात घ्या, बाबा सांगतात की नित्य मृत्यू लागला समीप, असं ज्याला वाटते उद्या मरणे आहे तुझ, उद्या मरणे आहे तुझ उद्या मरणे आहे तुझ उद्या मरणे आहे तुझ. साध्य करे केशवराज साध्य करे केशवराज साध्य करी केशवराज उद्या मरणे आहे तुझा उद्या मरणे आहे तुझा. साध्य करे केशवराज साध्य करे केशवराज साध्य करी केशवराज उद्या मरायचं. ज्यानं मरायची तयारी केली, लक्षात घ्या, सगळ्या गोष्टीची तयारी आपण करतो पण मरायची तयारी करत नाही. मग मरण्याची तयारी ही कशी करायची? काय अधिकार परत्वे सांगावं लागतं. पहिलं जे सांगितलं हे उत्तम अधिकाऱ्यासाठी की देहच नाही, देहच नाही, मग त्याला मरण कुठून येणार? लक्षात घ्या, देहाचाच अभाव सांगितला.
पण हे पटत नाही. बाबा सांगत असतात 3 बाजारपेठ आहेत. मिरची भाजीपाल्याचा बाजार, सोन्या चांदीचा बाजार आणि तिसरा हिरे माणकाचा बाजार. जास्त गर्दी मिरच्या कांदे बटाटे याच्यात अधिकारीच त्याचे आहेत ना. आणि एखादा कोणी जातो हिरे माणकाच्या. मग हे जे सांगितलं आतापर्यंत हे महात्म्या लोकांसाठी सांगितलं. आणि महात्म्याचं आजचं कीर्तनच महात्म्याचं आहे. हा जो अभंग आहे हे त्यांच्या पूर्णोद्गार आहे. त्यांनी केलेला जे काही बोध आहे, संपादन केलेला जी भक्ती आहे, उपासना आहे, त्याचा पूर्णोद्गार म्हणजे आजचा अभंग. काय सांगत होतो की झालं ते बाजाराचं. भजन करा विठोबा रखुमा. जय 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 विठोबा रखुमा. विठोबा रखुमा ये विठोबा हरी जय विठोबा रखुमा ये विठोबा रखुमा. विठोबा रखुमा ये विठोबा रखुमा. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा. हरे हरे विठोबा रखुमा ये विठोबा. अभंगच म्हणजे हे कीर्तनच महात्म्याचं आहे. हे वाक्य ध्यानात ठेव जा. मी काय बोललो शेवटचं वाक्य. ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगताना भगवंतांनी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असं वाक्य लिहिलेलं आहे गीतेमध्ये की जन्म मृत्यू जरा ह्याचं जो अनुदर्शन करतो की उद्या आपल्याला अशी अवस्था येणार आहे, त्या अवस्थेवर त्याचं आताच जो चिंतन करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर ओव्या लिहिल्या अनुदर्शनम दुःख दोषानुदर्शनम ह्यावर की उद्या शरीराची काय स्थिती होईल आता सांगत नाही. डोळे कसे होतील, नाक कसं होईल, कान कसे होतील ज्ञानेश्वरीत वाचा बर का. हे केस ज्या केसाला आपण रंग लावतो बर का, जर पांढरे झाले तर उडून जातील. केस उडून जातात, राहत नाहीत, गळून जातात. हे गाल खोबऱ्याच्या वाटीसारखे आत दबून जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात डोळ्यातून पाणी वाहेल, नाकातून पाणी वाहेल, कान काम करेनासे होतील, नाक काम करेनासं होईल. आणि अशा स्थितीत उद्या ऐकायला भेटणार नाही म्हणून आजच ऐकून घेतो. लक्षात घ्या, उद्या मनानं चिंतन होणार नाही म्हणून आजच चिंतन करतो. उद्या आपल्याला पाहायला दिसणार नाही म्हणून आजच भगवंताचं रूप पाहून घेतो. त्याचं नाव आहे ज्ञानी. दुःख दोषानुदर्शनम. ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जिया परी तैसा न मरतो. तसं न मरताच तो मृत्यूची सूचना आणि मृत्यूचं चिंतन करतो. विठोबा रखुमा हरी हरी जय जय विठोबा. हरी जय विठोबा रखुमा विठोबा. हरी जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा. महाराजांचे दृष्टांत आहेत ते माऊलीचे की त्याच्या आधी ओय साप मागच्या जन्माचं वैर विसरत नाही. मारलेला असतं कोणतरी ते विसरत नाही. तसा मागील जन्मात किती आपण दुःख भोगले हे तो विसरत नाही. त्याच्या पुढे लिहितात केळवली नोवरी. मग स्वप्न पाहते नोवरी ही ज्याप्रमाणे भविष्यातकालीन ज्या सोहळा आहे त्याचं स्वप्न बघते. त्याच्या पुढे लिहितात संन्यासी पुरुष. एक संन्यासी राजा झाला. संन्यासी कसा राजा झाला, त्या देशाचा राजा मेला. सगळे म्हणले माझा नंबर लागू द्या, माझा नंबर लागू द्या.
सगळ्यांनी एक निश्चय केला, उद्या सकाळी जो पहिल्यांदा आपल्या नगरात प्रवेश करील त्याच्या गळ्यात हत्तीनीच्या सोंडीत माळ द्यायची, तो आपला राजा. आता तुला न मला अशी स्थिती झाली. ते म्हणजे ठीक आहे, उद्या सकाळी जो पहिल्यांदा गावामध्ये प्रवेश करील तो आपला राजा. आता हे संन्यासी महाराज तीर्थयात्रा करणारे योगायोगानं गाव असेच उशिरा आले आणि गावाची वेस लावल्या गेली, तिथं झोपले. सकाळी उठली, आपल्या सकाळी सूर्योदयाबरोबर वेस उघडली. हे जुन्या गोष्टी आहेत. गावाला परकोट असायचा, त्याला दार असायचं, वेस असायची. आता कोणी या काही करा, आता काही राहिलं नाही. मग वेशीचं दार उघडलं. दार उघडल्याबरोबर काय झालं की त्या ठिकाणी हत्तीनीनं त्या साधू पुरुषाच्या गळ्यामध्ये ती माळा घातली. ज्या क्षणात माळ घातली त्या क्षणात सगळ्यांनी जय जयकार केला की महाराज की जय, महाराज की जय, महाराजांचा विजय असो. अरे काय करता, अरे काय करता, अरे काय करता. काही नाही म्हणे, तुम्ही आमचे महाराज, तुम्ही आमचे राजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संन्यासी जिया परी तैसा न मरतू करी मृत्यू सूचना. न मरताच मृत्यू सूचना त्याला लागलेली असते. हा सिद्धांत, त्याला दृष्टांत संन्यासी जिया परी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग संन्यासी कसा, राजा केला म्हणे मी राजा, म्हणे हो तुम्ही आमचे राजा. एक संदूक आणा, एक संदक आणला. हे पूर्ण त्यानं आपली जे छाती लंगोट जे कपडे होते हे कपडे घ्या आणि संदकात ठेवा. सांगितल्याप्रमाणे त्याचे भगवे वस्त्र सगळे त्या संदकात ठेवले. राजवस्त्र परिधान केले, जरीचे वस्त्र परिधान केले, त्याच्या आवडीनुसार जे असतील ते. पण त्याने जे वस्त्र दिले होते ते वस्त्र म्हणे चांगले सुरक्षित ठेवा, मी जेव्हा मागीन तेव्हा द्यायचे. एकदा राज्य चांगलं सुरळीत सुरू झालं. कारण बाबा नेहमी सांगतात राजा कालस्य कारणम. राजा जर धर्माधिष्ठित असेल तर धर्माचं राज्य होते, राम राज्य होते. गाई म्हैसी दूध न देती उमाप ही स्थिती आजची आहे. पण त्या ठिकाणी गाई ओळल्या, म्हैसी बारी त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, अशी स्थिती सुबत्ता झाली. सगळीकडे हरित क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली, सगळं झालं. ही एक काय झालं, याचं राज्य चांगलं चाललं म्हणून दुसऱ्या राजानं याच्या राज्यावर आक्रमण केलं. आणि जसं आक्रमण केलं तसं सेनापतीने सूचना दिली. सेनापती म्हणला की महाराज आपल्या राज्यावर दुसऱ्या राजानं आक्रमण केलं, आता आपल्याला त्यांच्याशी युद्ध करायला जायचंय, परवानगी द्या. ते म्हणले त्याचं म्हणणं काय. अहो म्हणणं काय म्हणजे मारायला आला ना तो आपल्याला. अहो त्याचं नेमकं म्हणणं काय, त्याला काय पाहिजे. मग काय पाहिजे म्हणजे गेलं आणि त्याचं सगळी चर्चा केली. ती म्हणे काय नाही, आम्हाला हे सगळं आमच्या ताब्यात द्या. ते म्हणजे एवढंच बोलवा म्हणे. त्याला बोलावलं राजाला आणि म्हणे भाऊ हे तुला पाहिजेत ना, मग घे ना. लोक का मारतो, विनाकारण लोक मारायचे, जीव मारायचे, पाप करायचं, ते अर्ध पाप मला लागेल. मला तर पुन्हा जन्माला यायचं नाही आणि त्यामुळं हे राज्य मला करायचंच नाही. उगाच आपल्या लोकांनी बळच बसवलं. तुला पाहिजे ना, घे. तो मुकुट त्याच्या डोक्यात घातला. आणणारे म्हणे माझे वस्त्र. ती संदीप आणली आणि ते काढले त्याचे ते भगवे वस्त्र आणि ते राजवस्त्र काढून ठेवले. आपली छाती घेतली, कमंडलू घेतला आणि जय भोलेनाथ चालला लागला तीर्थयात्रेला. का संन्यासी जिया परी तैसा नमरतू करी मृत्यू सूचना. मग संन्याशाला राजा असताना सुद्धा मी राजा नाही, मला याचा मोह नाही. मग राजा असतानाही तो राज्याच्या राज्यत्वाचा नसल्याचा निश्चय करतो. तसा हा ज्ञानी पुरुष जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, या दुःख दोषाचं अनुदर्शन करतो. आणि उद्या आपल्याला मरायचं म्हणून मृत्यू आपल्या समीप आहे असं डोळ्यासमोर ठेवून तो परमार्थ मार्गामध्ये त्या ठिकाणी आपला साधना अभ्यास करत असतो. विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी काय सांगितलं की हे महात्म्याची कथा आहे.
हे ज्ञानीपुरुषाचे लक्षण महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. मग ज्ञानीपुरुष कसा असतो तर ज्ञानीपुरुष हा बंध कालेपी बंधा भावा, हा देहात असताना देहाच्या नाहीचा निश्चय करतो. ही परमोच्च स्थिती आहे. काय हा निश्चय आहे, हेच भांडवल आहे, हेच भांडवल आहे. बाबा म्हणतात तुम्ही गाथा वाचली, तुम्ही गीता वाचली, शंकरानंदी वाचली, भक्तिरसायन वाचलं, सिद्धांत बिंदू वाचलं, पण याचा तुमचा तात्पर्य निश्चय काय झाला हे महत्वाचं आहे. आपला निश्चय कुठपर्यंत जातो त्या निश्चयावर आपला परमार्थाचा प्रवास अवलंबून आहे. जर आपण येता जाता तेच असल, मग बाबा म्हणतात पांगेले ना पांगू देतात असतो. बाबा म्हणतात जर तू पहिलीतच आहे तर तुला दुसरं काय शिकवायचं. आई उ 1 2 3 4 5 6 हो, मग किती दिवस म्हणजे तू पुढचा अभ्यासच करत नाही. लक्षात घ्या. एक जण काय म्हणला, तुमच्या इथे परीक्षा आहेत का? आश्रमात परीक्षा आहेत का? किती परीक्षा पास झाला तुम्ही संगीताच्या, मृदंगाच्या? बाबाचं म्हणणं आहे आमच्या आश्रमात रोज परीक्षा आहे. आमच्या आश्रमात रोज परीक्षा आहे. आजचा पाठ उद्या अनुवाद केला तर पुढचं शिकवलं जाते. उद्या कधी अनुवाद केला नाही तर तो नापास. विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हे भांडवल आहे, ही उपलब्धी आहे. हा आपल्याला आपला तात्पर्य निश्चय काय आहे हे महत्वाचं आहे. बाबा म्हणतात की आमचा तात्पर्य निश्चय हा झाला की आम्ही आमच्या असत्वापादक आवरणाची निवृत्ती केली, आभानापादक आवरणाची निवृत्ती केली, आणि या आवरणाची निवृत्ती करून आम्ही आमच्या मनाचा असा तात्पर्य निश्चय झाला की जो मी आहे, जो आत्मा आहे, तो पंचकोशातीत आहे. मनोमय कोश, विज्ञानमय कोश, असे 5 कोश आहेत. आनंदमय कोश, अन्नमय कोश, आता 5वा मनोमय कोश. मग या 5 कोशाच्या अतीत मी आहे, अर्थात पंचकोशाचं, देहत्रयाचं, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, या 3ही देहाचं निरसन, पंचकोशाचं अतिक्रमण, उल्लंघन, याच्या पलीकडे मी आहे, मी यातला नाही, अशा प्रकारचा आमचा निश्चय झाला. आणि या निश्चयावर आम्ही इतके ठाम आहोत की असं बोलत असताना सुद्धा आम्ही समजतो. बाबा काय म्हणतात की मी माझ्या मृत्यूवर विजय मिळवला, माझी काया मृत्यूच्या हातातून सुटली, असं मी जे बोलतो, या बोलत असताना सुद्धा आम्ही या देहाला मेल्यासारखं देहाच्या नाहीचा त्या ठिकाणी निश्चय केलेला आहे. बंध कालेपी बंधा भाव, याचा त्या ठिकाणी बाबा सांगतात की माझा निश्चयच असा झालेला आहे की मी यातील कोणीच नाही. हो, आत्मा जग नव्हे, खरे जग नव्हे, चैतन्य नाना नव्हे, हा जीवेश्वर भाव वास्तव नव्हे, काही नव्हे. हा निश्चय आहे. आणि अशा प्रकारचा निश्चय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात बाबा सांगतात, मृत्यू हाती माझी सुटली मृत्यू हाती माझी सुटली
हाती माझी सुटली हे काया, मृत्यू हाती माझी सुटली हे काया, आठविता पाया विठोबाच्या. ऐका आता, माझी काया अर्थात हा देह हा मृत्यूच्या मुखातून हातातून अर्थात याच्यावर जो काळाची जी सत्ता आहे ती अबाधित आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण काय झालं की आम्ही त्या काळाला मुभा देऊन टाकली. ज्या वेळेला परीक्षिती राजाला शुकाचार्यांनी भागवत सांगितलं आणि भागवत सांगितल्यानंतर त्याला विचारलं सगळं ऐकल्यानंतर, तर तुझा काय निश्चय आहे? पहा, हे सगळं निश्चयावर आहे बरं का. बोधाचा, भक्तीचा, उपासनेचा, सगळ्यांचा परिपाक, पूर्णोद्गार अर्थात तुमचा निश्चय काय आहे, तुमचा निश्चय काय झाला. तेव्हा परीक्षिती राजाला विचारलं, तेव्हा राजा परीक्षिती त्या ठिकाणी सांगतो की महाराज, आपल्या बोधानं माझं त्या ठिकाणी जी भ्रमावस्था होती तो माझा भ्रम निवृत्त झाला. मरणारा जो आहे हा देह आहे, मी काही मरत नाही. आता सांगितल्याप्रमाणे मी सच्चिदानंद रूप आहे आणि त्यामुळे काळ खुशाल येवो, काळानं खुशाल यावं, या देहाचा ग्रास करावा, मला त्याच्याशी काही घेणं नाही. काळावर हे करू सता, काळावर हे करू सता, काळावर हे करू सता, काळावर हे करू सता, काळावर ये करू सता, काळावर ये करू सता, काळावर ये करू सता, काळावर ये काळावरही करू सत्ता, देऊ माथा पाय त्याच्या. तो काळ खुशाल येवो आणि मला तो तक्षक येईल आणि मला कदाचित दंश करेल, परंतु जो मरणारा आहे हा जो देह आहे, मी त्याच्याहून कसा आहे, असंग आहे, अलिप्त आहे. आणि अशा प्रकारचा निश्चय परीक्षिती राजाचा झाला. परीक्षिती राजा ज्ञानी पुरुष हे मरणाला त्या ठिकाणी नको म्हणत नाही. मग त्यांचा निश्चय असतो, जन्म नाही रे अनिका, मला आता येणे नाही, येणे नाही. या गोष्टी योगिनो नैव म्रियन्ते घटाकाशमिवांबरी असं लिहिलेलं आहे की त्यांचा निश्चयच असा असतो की ते त्या स्थितीत देह स्थितीत असताना सुद्धा ते देहामध्ये नसतात. त्यामुळे त्यांचा देह प्रारब्ध क्षयांती गेला काय आणि राहिला काय त्याच्याशी त्यांना कुठल्याच प्रकारचं दुःख, तत्र क शोकः क मोहः
बाबा म्हणतात की आम्हाला त्याच्याशी काही कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. अर्थात आम्ही या देहाला काय केलेलं आहे तर मृत्यूला त्याच्या स्वाधीन केलं की ये आणि घेऊन जा. कारण आम्ही मात्र त्या मृत्यूचा संस्पर्श या देहाला होऊ देत नाही. किंबहुना ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतात देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत देह त्या ठिकाणी राहणारच आहे आणि प्रारब्ध क्षय झाल्यानंतर तो जाणार आहे. पण साधू संतांची ही स्थिती होती की ते देहात असताना सुद्धा जीवनमुक्त स्थितीमध्ये त्या ठिकाणी राहत होते. देहात राहताना देहाच्या धर्माने देह धर्मानं ते लिप्त होत नाहीत. हीच तर मोठी खुबी आहे आणि ही खुबी हे त्या ठिकाणी वर्म बाबा म्हणतात श्री गुरुकृपेनं हरिकृपेनं आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं. हरिकृपा कशी झाली तर आम्ही त्या हरीला समर्पण केलं. नुरे अभिमान देहत्रय स्फूर्ती चित्ती हरिभक्ती प्रगट झाली. हरिभक्ती प्रगट झाली चित्ती हरिभक्ती प्रगट झाली. अहं देहत्रयाचं त्या ठिकाणी जी अहंता आहे ही आम्ही काढून टाकली. तीनही देहाचं अभिमान धारण केला नाही. मग ज्ञान लक्षणात्मक भक्ती किंबहुना ज्ञानोत्तर भक्ती. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराज असतील वा जेही साधू संत झाले सगळ्यांनी ज्ञानोत्तर भक्ती केली. बाबाचं सुद्धा तेच आहे, फुलसिंग महाराजाचंही तेच आहे. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज. या ज्ञान लक्षणात्मक भक्तीच्या साह्यानं भक्त भगवंताशी एवढा तनिष्ठ होतो की त्या भक्तीच्या योगानं बाबा सांगतात की आमचा हा उपास भक्तीचा प्रकर्ष त्या भजनानंदामध्ये मृत्यूर इति भयसीमा. एवढं मोठं मरणाचं दुःख जरी आलं तरी सुद्धा त्याच्याकडे पाहायला तिकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. विठोबा कुमार हरी जय जय कुमार कुमार विठोबा कुमार कुमार विठोबा काय झालं भक्ती ज्ञानोत्तर आहे. ज्ञान लक्षणात्मक भक्ती ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. मग ज्ञान काय आहे तर हे ज्ञान सांगितलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या देहाच्या धर्माचा त्रैकालिक अत्यंत भाव आमच्या लक्षात आला आणि आम्ही काय केलं तर आम्ही स्वतः सच्चिदानंद रूप आहोत असं समजून त्या आनंद रूपतेमध्ये आपल्याला ती आनंद रूपता संपादन करायची आहे. तर त्याकरता आम्ही काय केलं तर भगवंताच्या नामाचा भगवंताच्या भक्तीचा आम्ही अंगीकार केला. चित्ती हरिभक्ती प्रगट झाली. हरिभक्तीचा उदय चित्तामध्ये झाला. असं आहे ज्ञान झालं की अभिमान होतो. असे बरेच लोक आहेत की ज्ञान झालं की त्याला अभिमान होतो.
एकनाथ महाराजाकडं एक पंडित आला आणि तो काय म्हणतो, महाराज मी तुमच्या सोबत शास्त्रार्थ करायला आलो. ते बोलले ठीक आहे, शास्त्रार्थ करायला आलात. महाराजांचं त्या ठिकाणी मन फार मोठं होतं. ती मूर्खाला सुद्धा नाही नाही, ज्ञानी लोक कोणालाच मूर्ख समजत नसतात. मग नाथ महाराजाकडे तो आला. महाराज म्हणले तुम्ही असं करा, गंगेहून आंघोळ करून या. आंघोळ करून आलात म्हणजे मग जेवण करू, नंतर आपलं बसू शास्त्रार्थाला वाद घालायला. आंघोळ बस 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 संपलं हो. म्हणे मी इतक्या दुरून आलो तुमचं नाव ऐकून आणि तुम्ही अजून यातच राहिले. म्हणे काय, जे ज्ञान गंगे नाले पूर्णता जेवणी धाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणले की ज्ञान गंगेमध्ये ज्यानं आंघोळ केली त्याला पूर्णतेला तो पावलेला आहे. त्याला या गंगेत आंघोळ करायचं काय काम आहे हो. नाथ महाराज म्हणले हो चुकलं. म्हणले माझ्या ते लक्षातच आलं नाही, मी गडबडीत होतो, मी म्हणून टाकलो. म्हणे मग काय हरकत नाही. मग आता त्याला आंघोळ करायचं जीवावर आलं म्हणा. थंड पाणी, नदीचं पाणी थंड असते. चमडी बचाव. बाबा म्हणतात कि चमड़ी और दमड़ी बचाने वाला परमार्थ कर नहीं सकता. की ज्याला देहाला धक्का लागायची वेळ आली की मग ज्ञान आठवते, आणि पैशाला धक्का लागायचे आले की मग भजन आठवते. मग पैशाला धक्का लागू देत नाही आणि चमडीला धक्का लागू देत नाही, तो येथे कामाचा नाही. मग देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. अशा प्रकारचा ज्याचा दृढ भाव शब्द आलाच इथे पुन्हा, आढळ ज्याची प्रमा झालेली आहे, तो म्हणला ज्ञानी ज्ञान गंगेत आंघोळ केली, त्याला या गंगेत आंघोळ करायचं काम नाही. महाराज म्हणले ठीक आहे, आता थोड्या वेळाने जेवायचंय. जेवणाकरता घरामध्ये सांगितलं की सुंदर स्वयंपाक. महाराजांच्या घरी चांगला स्वयंपाक असायचा. आपल्याकडे पाहुणे आले म्हणजे पुरणपोळी. नाथ महाराजांच्या विजयी पांडुरंग त्या देवाचं नाव, त्या विजयी पांडुरंगाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य, रोज पुरणपोळी खाऊ घातली. अगदी बाबा म्हणतात की त्याच्या नाकावरून जर वळंबा सोडला तर ढेरीला स्पर्श करेल एवढं खोट, म्हणजे असं टणटण इथं वाजवायचं, कपाळ वाजवायचं आणि पोट वाजवायचं, दोन्हीचा आवाज सारखा येईपर्यंत जेवला. कडक पोट झालं. आणि तूप वाढलं पुरणपोळीवर. आपल्याकडं पोळी केली की काय वाढतात, गुळवणी. मग गुळवणी जे असतं त्या गुळवण्यात थोडस तूप आणि मग तेच आपलं खायचं. पण पुण्याकडे बाबा सांगतात पुरणपोळी तुपासोबत खातात, गुळवणी नसतं. पोटभर तूप पोळी खाल्ली आणि त्याला बंद खोलीमध्ये झोपायला दिलं. दुपारची बंद खोली असल्या कसलं काय, बंद खोलीमध्ये, पत्राची खोली, ऊन म्हणते मी. आणि अशा स्थितीमध्ये सगळ्या अंगातून घाम जायला लागला. झोपेल होता, झोप लागली, पण निद्रा अवस्थेमध्ये त्याच्या सगळ्या अंगातून जो पाण्याचा अंश होता घामाच्या रूपानं सगळं पाणी गेलं आणि लाही लाही जीव करायला लागला. घसा कोरडा झाला. जाग आली आणि म्हणतो आता पाणी पाहिजे. पाणी कधी नसेल तर मी जिवंत राहू शकत. ओ महाराज दार उघडा. ओ महाराज पाणी पाहिजे हो. ओ महाराज पाणी पाहिजे हो. खूप तहान लागली हो. आता कासावीस झाला हो जीव. लवकर दार उघडा. महाराज बाहेरून म्हणतात पंडित महाराज, तुम्ही ज्या ज्ञानगंगेत आंघोळ केली ना त्या ज्ञानगंगेचं पाणी प्या ना. हे पाणी तुमच्या काय कामाचं? हे पाणी तुमच्या कामाचं नाही. तुम्ही ज्ञानगंगेत आंघोळ केली त्या ज्ञानगंगेचं पाणी तुम्हाला योग्य आहे. लक्षात घ्या.
की ज्ञान झालं की माणसाला अभिमान होतो आणि माणूस त्याचा दुरुपयोग करतो. विठोबा रखुमा हरे विठोबा हरे जय विठोबा जय. बाबा सांगतात की ज्याला ज्ञान होते त्याला त्याचा अभिमान केला पाहिजे आणि त्याला भक्ती निर्माण झाली पाहिजे आणि भक्तीच्या योगानं मग पांडुरंग त्याच्यावर कृपा करतो. मग काय कृपा करतो ते आता सांगणारच आहे पुढे. ज्ञानाचा अभिमान बऱ्याच लोकांना होतो. एक जण गेला आणि गुरु मोठ्या महाराजाकडे गेला आणि म्हणला मला शास्त्रार्थ करायचा आहे. ते म्हणले ठीक आहे, पण त्याचं नीट निरीक्षण केलं आणि मोठे माणसं मूर्खाच्या नादी लागत नसतात. त्याला नीट पाहिलं त्याचं सगळं आणि म्हणे मला काही वेळ नाही, मग मला अजिंक्यपत्र लिहून द्या. आता महाराजांनी विचार केला या मूर्खाच्या काय नादाला लागायचं. मग त्याला अजिंक्यपत्र द्यायचं लिहून. मग लिहिलं त्याच्यात की आपले ज्ञान अपूर्व आहे. अपूर्व ज्ञान सांगितलं. ते तो होताच तसा मी सांगितलं. मग त्याने ते पत्र घेतलं आणि गेलं त्या दुसऱ्याकडे आणि पहा महाराजाकडून मी अजिंक्यपत्र लिहून आणलं. आता तुमच्याशी मग आपल्याला बोलायची बी इच्छा नाही. यानं विचार केला की बाबांनी याला अजिंक्यपत्र लिहूनच कसं काय दिलं, हा तर शतपट आहे मूर्ख. मग अशीच भेट झाली. म्हणे बाबा महाराज तुम्ही याला अजिंक्यपत्र कसं लिहून दिलं. तो सांगत सुटला म्हणे सगळ्यांना, म्हणूनच आहेच म्हणे तो तसा. तेच लिहून दिलं. म्हणे काय मी जे लिहिलं तू नीट वाचलं. म्हणे हो. काय आपले ज्ञान अपूर्व आहे. मग आहेच म्हणे. हो पण आहे काय. म्हणे ज्या ज्ञानाच्या पूर्वी लिहिलेलं आहे असं त्याचं ज्ञान आहे असं मी त्याला लिहून दिलं. त्याला नाही कळालं मी काय करू. ज्ञान शब्दाच्या अगोदर लिहिल्यानंतर काय होते अज्ञान. मग मी त्याला लिहून दिलं तू अज्ञानी आहे, पण तो अज्ञानीच असल्यामुळं त्याला ज्ञानाची स्थिती प्राप्त झाली नसल्यामुळं तो सगळ्यांना सांगत सुटला मी अजिंक्यपत्र लिहून आणलं आणि मी महाराजांच्याकडून विजयी पत्र लिहून आणलं, प्रमाणपत्र लिहून आणलं. याचा अर्थ की विद्या विवादाय, विद्येचा उपयोग ज्ञानाचा उपयोग जो वाद घालण्याकरता करतो. लक्षात घ्या. बाबा सांगतात ज्याला विद्वत्ता आहे पण विद्वत्तेची नशा नाही, ज्याला संपत्ती आहे पण त्या संपत्तीची नशा नाही, ज्याच्याकडे तारुण्य आहे पण तारुण्याचा मद नाही, असे फार कमी लोक आहेत. मग सत्तेचा मद, शक्तीचा मद, विद्येचा मद, तारुण्याचा मद ज्याला चढतो तो या गोष्टीतल्या सारखा माणूस आहे. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशां परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. ज्ञान झालं आणि त्या ज्ञानाने काय झालं तर ज्ञानाने आम्ही अहंकाराचं निरसन त्या ठिकाणी केलं. आम्हाला ज्ञानाचा अभिमान झाला नाही. मग त्या ज्ञानाचा परिपाक असा की आम्हाला भक्ती चित्तामध्ये उदित झाली आणि त्या विठोबाच्या भक्तीमध्ये आम्ही ज्ञान गिळोणी गावा गोविंदुगा या न्यायानं आम्ही भक्ती मार्गाला लागलो, भजन करायला लागलो. तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. आम्ही सदैव त्या भगवंताचाच अनुवाद करायला लागलो आणि त्या अनुवादाचा परिणाम असा झाला की बाह्य जगताचा आम्हाला विसर पडला आणि त्या विसर पडल्यामुळं आम्हाला देहाच्या धर्माचा आणि सगळ्याच गोष्टीचा विसर पडला आणि त्यामुळं आम्ही आमच्या देहाच्या स्थिती काळामध्ये सुद्धा या देहाच्या नाहीचा निश्चय केला.
आणि देहाच्या नाहीचा निश्चय केल्यामुळं त्या देहाला येणारं जे मरण आहे ते सुद्धा आम्ही गणतीमध्ये धरलं नाही. आम्ही त्या मरणावर सुद्धा विजय मिळवला. अभंगातून बाबा सांगतात, मृत्यू हाती माझी सुटली हे काय, मृत्यू हाती माझी सुटली हे काय, मृत्यू हाती माझी सुटली हे काय, आठविता माया मृत्यू हाती माझी सुटली हे काया, आठवित पाया विठोबाच्या, आठवित पाया विठो. काय झालं? आधी सांगितलं शरीर म्हणलं की प्रारब्ध आलं. प्रारब्धात केली कर्मे ती मागील भोगाया. मग बाबांना प्रारब्धावशेष म्हणजे प्रारब्ध प्राप्त काही रोग माणसाला येत असतात. मग बाबांना दुर्धर आजार झाला, सगळ्यांना माहित आहे. 2008-9 साली या दुर्धर आजारामध्ये बाबाच्या मुखाला इथे काय झालं, आतून हे झालं, जखम झाली आणि त्याचा परिणाम जेवता येईना. त्याचा परिणाम जेवता येईना. त्याचं निदान केलं तर म्हणे हा घशाचा कॅन्सर आहे. मग आता नीट आहे का, कॅन्सर शब्दाचा अर्थच काय, की ज्याला कॅन्सर होतो तो राहत नाही. गोष्टीत गोष्ट सांगतो 2 मिनिटात. ज्या वेळेला कंसाला समजलं की तुला मारणारा जन्माला आलेला आहे, फारच त्या कंसाला रात्रंदिवस फक्त मरणच दिसू लागलं. परिणाम काय झाला, जागृती स्वप्नी त्याला अंथरुणावर सुद्धा सदैव त्याला झोपच येईना. अर्ध्या रात्री त्यानं मीटिंग बोलवली कंसानं. अर्ध्या रात्री मीटिंग, तुझं लागी वधी, असा अभंगच आहे उपदला आधी. मग तुला मारणारा जन्माला आला असं ऐकल्यानंतर त्याला झोप येईना आणि त्यानं अर्ध्या रात्री मीटिंग बोलवली. याचा अर्थ रात्री ज्या मीटिंगी होतात बऱ्याच होतात, आता ते सगळे कंसाचे कंसाचे अनुयायी आहेत असं ध्यानात घ्यायचं. मग सगळ्यांना विचारलं, रथी, अतिरथी, महारथी, बलवान, आगडबम, रोज 3-3 किलो खाणारे, 5-5 किलो खाणारे, फळं काय खातात, काही खातात. आणि त्यांना विचारलं की तुम्ही मी तुमच्या सगळ्यांची मी निगा करतो आणि त्यामुळं आता तुमचं कर्तव्य आहे, माझ्यावर संकट आलं, कोण तयार आहे? मला जो मारणार आहे त्याला मारण्याकरता जाण्याला कोण तयार आहे? कोणीच येईना महाराज, कोणीच पुढे येईना. खूप जण होते. त्याच्यात पूतना नावाची त्याची बहीण समोर आली महाराज. आणि पूतनेनं त्याचा विडा उचल. विषय हा आहे की मरण समोर आहे, मरायचंय असं ऐकल्यानंतर त्याचं मन कसं झालं, चंचल झालं, भ्रमिष्ट झाला
आणि घाबरला. विषय आहे. इतकं त्यातला शास्त्रार्थ नाही पाहायचा. तसं कॅन्सर झाला असं ऐकल्यानंतर बाबांनी धावपळ नाही केली, तर अंतर्मुख वृत्ती केली. अंतर्मुख वृत्ती केली आणि अंतर्मुख वृत्तीनं लोक काय म्हणतात, इथं जाऊ तिथं जाऊ, हे करू ते करू, ऑपरेशन करू, याकडे लक्ष न देता बाबा काय म्हणले, हा पंचाचा पैसा आहे, तो काही माझा एकट्याचा नाही, त्यामुळं मी काही दवाखान्यात हा पैसा खर्च करणार नाही म्हणे. मग हरिद्वारला जाऊ, तिथं जाऊ, रामदेव बाबा योगाच्या साहाय्यानं रोग बरा करतात. मग बाबा म्हणले, रामदेव बाबा जर योगाच्या साहाय्यानं रोग बरा करतो, तर मी असं ऐकले की नामदेव महाराज वाळवंटात गेले होते, तिथं त्यांना तहान लागली होती. त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात की नामदेवा म्हणे योग बळे तुझं देईन सहज जीवन मी, तुला मी पाणी पाजतो म्हणले ज्ञानेश्वर महाराज म्हणले. पण नामदेव महाराज म्हणले रिद्धी सिद्धीचं पाणी मला नकोय, मला तो पांडुरंग पाणी देईल. आणि त्यामुळं नामदेव महाराजांनी भजन भक्तीच्या बळावर त्या देवाचा धावा केला. गंगा भागीरथी पाचारिली त्वरा कोहे माझी शिरा न्यापिले, असं मी ऐकलंय. माझ्या गाथेत लिहिलं म्हणाले की भजन भक्तीच्या बळावर नामदेव महाराजांना वाळवंटामध्ये पाणी प्राप्त झालं. मग माझ्या भजन भक्तीवर एवढा दृढ विश्वास आहे की माझा पांडुरंग मला त्या ठिकाणी असं माझे हाल होऊ देणार नाही. आणि त्यामुळं भगवंतावर विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी भगवंताची आळवणी केली की हे म्हणजे मनोमन त्या भगवंताचं त्या ठिकाणी अनुचिंतन अनुस्मरण भजन केलं. देवराया हो देवराया हो देवराया, देवराया हो देवराया, येई दावत अमावतराया, सुख देई आम्हा सुख देई, सुख देई आम्हा सुख देई. देवराया देवराया, येई धावत आम्हा उतराया. एक कृपा देई आम्हा कृपा देई, पायापासी ठाव देई. देवराया देवराया, येई धावत उतराया. अशा प्रकारचं मनोमन भगवंताचं त्या ठिकाणी नित्य अखंड अनुसंधान केलं. पंढरीच्या वारीत निघाले होते, पैठणच्या वारीत निघाले होते, ती वारी अर्धवट सोडली नाही. परिणाम असा झाला की त्या भजन भक्तीच्या सामर्थ्यावर त्यांचा कॅन्सर कुठे गेला. आज 2009 पासून 2022 हे साल त्या ठिकाणी आहे. या इतक्या वर्षामध्ये त्या भजन करा. विठोबा रुक्मा विठोबा काय लिहिलं, हे केशवा माधवा गोविंदा च्युता विठ्ठला रमाकांता धाववे अगा हे मुरारी अगा वासुदेवा प्रद्युम्ना केशवा मदनांतका प्रद्युम्ना केशवा मदनांतका प्रद्युम्ना केशवा अमावरी विघ्न कोसळले भारी तुझ लागे
हाती माझी सुटली हे काया, आठविता पाया विठोबाच्या. हे आधी जे सांगितलं ते खरं सांगितलं आणि हे सांगितलं ते त्याच्याही पेक्षा खरं आहे. हे जे सांगितलं हे की भगवंताच्या नामाच्या भजन भक्तीच्या प्रतापाने काय झालं तर अशा प्रकारचं हे शारीरिक जे व्याधी आहे तो व्याधी कायमचा त्या ठिकाणी निवृत्त झाला. ही जी सामर्थ्य आहे, ही जी शक्ती आहे, ही कशाची आहे तर ही माझ्या भगवंताच्या भक्तीची शक्ती आहे. माझ्या भगवन नामाचा जी निष्ठा आहे, आढळ निष्ठा, त्या निष्ठेचं हे फळ आहे. आठविता पाया विठोबाच्या. मग विठोबाचं चिंतन कसं केलं ते असं केलं. असं म्हणजे लीन होऊन समरस होऊन निरभिमानपणानं आणि सदैव नित्य अखंडित तैल धारावत अशी जी धारावाहिकी वृत्ती आहे ती भगवदाकारता धारण केली आणि त्या भगवदाकारतेला कधीच त्या ठिकाणी छेद येऊ दिला नाही. आपल्यासारखा सप्त्यापुरता परमार्थ केला नाही तर अखंडित त्या भजन भक्ती केली. त्या भजन भक्तीचा परिणाम काय झाला तर बाबा सांगतात मृत्यू हाती माझी सुटली हे काया, आठविता पाया विठोबाच्या. या अभंगाचे 2 पैलू सांगितले. आता तिसरा पैलू सांगतो 5 मिनिटामध्ये. भजन करा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, हे हा अनुवाद बाबांचा अभंगन बाबांचाच अनुवाद सांगितला. आता ज्यांची पुण्यतिथी आहे, ज्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आहे, असे असणारे ब्रह्मलीन ब्रह्मीभूत फुलसिंग महाराज यांचा अनुभव या अभंगाला जोडणारा, लागू होणारा त्यांचं चरित्र इथं सांगायलाच पाहिजे. आणि त्यामुळं 5 मिनिट सांगितले मी, जास्त सांगणार नाही, तुम्हाला लवकर मोकळं करतो. फुलसिंग बाबा इथं होते. आधी सांगितलं की ज्या लोकांनी बाबांना पाहिलं, नंतर सांगेन आता हे, त्यांची देहकाठी, त्यांच्या ज्या काही शरीर व्यवहार, त्यांचं बोलणं ज्यांनी अनुभवलं ती भाग्यवान लोक आहेत की ज्यांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला असेल, कोणाला पाठीवर थाप मारली असेल, कोणाला म्हटले असतील अरे असं कर, अरे तसं कर, अरे भजन केलं पाहिजे, मी बघ कसं ह्या गोष्टी केल्या, असं त्यांनी स्वतःचे अनुभव कोणाला सांगितले असतील. अर्थात बाबांचे जे अनुग्रहित या गावामध्ये होते, बऱ्याच भागात आहेत. आणि इथे बाबांचं मंदिर होते, या वरून इथे बाबांची बरेच अनुग्रहित या ठिकाणी आहेत आणि निष्ठावान आहेत. मी साकेगाववरनं बऱ्याच वेळेला येतो, पाहतो, बाबा म्हणतात काही नाही, नुसतं मंदिर आहे, तिथं नाही आरती, नाही पूजा, नाही नैवेद्य, नाही काकडा, नाही हरिपाठ. इथले निष्ठावान आहे. इथे नित्यनेम आहे. रोज महाराजाचा जय जयकार होतो, रोज महाराजाच्या मूर्तीचं पूजन होणार, रोज महाराजाच्या मूर्तीला अभिषेक होणार आणि रोज महाराजांच्या मूर्तीवर त्या ठिकाणी सगळं गाव नतमस्तक होणार. यापेक्षा गुरुची नित्य भेट दुसऱ्या रूपानं होणार नाही. म्हणून मी आधीच सांगितलं की बाबांचे आता हयात जे काही लोक आहेत ज्यांनी बाबांना पाहिलं, अशा यामध्ये मोजकेच आहेत. त्यामध्ये आमचे वैराग्यमूर्ती असणारे अवकाळे बाबा, त्यांचे सहकारी ज्यांनी बाबांना पाहिलं, या सगळ्यांनी असं ठरवलं की आपल्याला बाबांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी करायची. त्या रूपानं आपण त्यांच्या ऋणातून, त्यांच्या आधी सांगितल्याप्रमाणे कृतज्ञता आपली आपण त्या ठिकाणी प्रगट करणार. आणि त्यातला मतितार्थ हा आहे की आपल्याला त्यांचं रोज नित्य दर्शन होणार. इथे बाबा होते. काला
तुम्ही पाहिले हो. मी काय सांगत होतो, धन्य म्हणवीन इह लोकी लोका, धन्य म्हणवीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियला, भाग्य आम्ही तुका देखियला, भाग्य इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, धन्य म्हणवीन इह लोकी लोका. जे ज्यांनी महाराजांना पाहिलं ते सगळे यांनी छातीवर हात ठेवून सांगितलं मी पाहिलं. म्हणजे प्रत्येकाच्या भाग्याचं त्या ठिकाणी वर्णन आहे, धन्यता आहे त्याला ज्यांनी महाराजांना पाहिलं. भाग्य आम्ही तुका देखियला. सांगावंसं वाटतं की असे जीवनमुक्त महात्मे मी आता जे सांगणार आहे हे शेवटचं भजन होतं, पण तुम्ही मध्ये बोलल्यामुळे आधी घेतलं. लक्षात घ्या, असे जीवनमुक्त महात्मे पाहायला भेटणं, मी सांगितलं की आपल्या परंपरेमध्ये दादा महाराज, तात्या महाराज, गुरुजी आणि त्यानंतर हयात असलेले ब्रह्मनिष्ठ संत गुरुवर्य श्री भगवान बाबा, फुलसिंग बाबा, हे जीवनमुक्त महात्मे आपल्याला पाहायला भेटणं आणि त्यांचा त्या ठिकाणी आचार आपल्याला डोळ्यासमोर नित्य वस्तुपाठ ते आपल्याला दाखवतात. ज्ञानी पुरुष कसे असतात हे पाहायचं असेल तर या महापुरुषाकडे पाहावं. स्तुती नोहे बहुवसा भाग्याचा तो. आणि असे जीवनमुक्त महात्मे या ठिकाणी पूजनीय गुरुवर्य भगवान बाबा, की ज्यांना बाबांनी अभिप्राय दिला, फुलसिंग बाबांनी, की चिरंजीव भगवान या सर्व शास्त्राचं रहस्य अवगत आहे, त्यामुळं ते जे बोलतील तेच शास्त्र, ते जे बोलतील तेच प्रवचन आणि तोच वेद आहे, असं महाराजांचा अभिप्राय गाथेवर. मग हे मोठ्या ज्ञानी पुरुषानं केलेलं वर्णन आहे, तुमच्या आमच्या सारख्या चपाती चोरानं नाही, की खायला भेटलं म्हणून आपलं काही पण बोलायचं नाही. महाराजांनी हे केलं. मला काय सांगायचं, जीवनमुक्त स्थिती कशी होती की हे इथे सांगायचं का. महाराज इथनं खानदेशात गेले. खानदेशामध्ये लोंढरी नावाचं गाव आहे, बहुतांश बंजारा समाज त्या ठिकाणी आहे. त्या लोंढरी गावामध्ये महाराज, तिथेही शिष्यगण आहेत. आपल्या पैठणला बाबांनी आजच सांगितलं की पैठणला आपला जो फड आहे त्या फडाच्या पलीकडे रस्त्याच्या बाजूला बंजारी समाजाचं फड आहे. तिथले मोठे बरं प्रस्थ आहे त्यांचं, पण ते आपलं कीर्तन होईपर्यंत त्यांचं सुरू करत नव्हते. का तर ती आमची गुरु परंपरा आहे, हे प्रेम असतं महाराज. हे की फुलसिंग बाबाच्या अनुग्रहित त्यांनी आपलं कीर्तन, बाबांचं कीर्तन ऐकावं, नंतर त्यांचं सुरू करावं. आता ते
12 गाडग्याची खडखड एक बंजाऱ्याची अशी म्हण आहे. बंजाऱ्याचा लय मोठा दांगडो असतो पण त्यानं तो दांगडो तिथं दिसू दिला नाही. ही प्रेम आहे. मला काय सांगायचं, त्या लोंढरी गावामध्ये महाराज त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर तिथे सगळ्यांना आपल्या तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चळफळू घ्या रे तुम्ही सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका रानभरी. काय भाग्य असेल महाराज त्या लोकांचं. आधीच सांगितलं इथे होते पण इथून तिकडे गेले, त्यांचं भाग्य उदयाला आलं आणि भाग्य उदयाचं त्यांचं त्या ठिकाणी ब्रह्मरसाचे पारणे केले. त्या लोकांसाठी महाराजांनी त्या ठिकाणी हे सगळं ब्रह्मरसाचं पारणच उघडलं. काय सांगू महाराज, भजनानंदामध्ये नित्य दंग असणाऱ्या त्या महात्म्याला या देहाचा नेहमीच त्यांचं ममत्व त्यांनी केव्हाच सोडलं होतं आणि त्यामुळं एक दिवस असंच महाराजांचं कीर्तन आणि कीर्तनामध्ये महाराजांनी सुंदर प्रकारे वचनामृतानं सगळ्यांना त्या ठिकाणी सुस्नात केलं. कीर्तन झालं, माऊलीचं भजन झालं, चाल झाली आणि चाल होऊन चांगल्या सद्य आपल्या सुस्थितीमध्ये ज्याला विदेही अवस्था जी म्हणतात पण देहवृत्तीवर असून विदेही अवस्थेत राहणारे ते महात्मे त्यांनी सगळ्यांना असं त्या ठिकाणी आपला वरद हस्त दाखवला आणि जय विठ्ठल म्हटले आणि खाली बसले. जसे खाली बसले तसाच त्यांनी आपला देह भगवंताच्या चरणावर समर्पित केला. याचा अर्थ हा आहे महाराज की त्यांनी मृत्यूला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या आज्ञेत ठेवलं. आपल्या इच्छेनं ते मृत्यूच्या त्या ठिकाणी मृत्यूला त्यांनी मान दिला. वास्तविक त्यांनी मृत्यूवर कायमचा विजय मिळवला होता. मृत्यू हाती माझी सुटली हे काया, मृत्यू हाती माझी सुटली हे काया. सुटली हे काया या अभंगाचा यालाच अनुरूप म्हणजे महाराजांचा जो उद्गार आहे तो महाराजांच्या मुखामध्ये जरी घातला फुलसिंग बाबाच्या तर हेच ते म्हणतील मृत्यू हाती माझी सुटली हे काया. आठविता पाया विठोबाच्या नामे केले कवतुक ब्रह्मानंदे लोक व्यापेले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली